सरकारकडून जिल्हा परिषद आरक्षणाचा जी.आर. जाहीर झालेला आहे। 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। सातारा महिला मागासवर्गीय उमेदवाराला अध्यक्षपद मिळणार आहे, तर पुणे सर्वसाधारण गटासाठी देखील अध्यक्षपद आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद दिलेलं आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्याशी या संदर्भात अपडेट जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। गणेश, सरकारकडून जिल्हा परिषद आरक्षणाचा जी.आर. झालेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ग्रामविकास विभागाच्या वतीने हे अध्यादेश काढण्यात आलेला पाहायला मिळते। जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर पंचायत समिती या संदर्भामध्ये आहे तो हा आदेश काढण्यात आलेला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर एकूण 34 जिल्हा परिषदेच्या आहेत त्या सर्व आरक्षण आहे ते पडलेलं पाहायला मिळते। ठाण्यामध्ये आहे ते सर्वसामान्य महिलांसाठी खरं तर हे आरक्षण आहे, तर पालघरमध्ये अनुसूचित जमाती, रायगडमध्ये सर्वसाधारणसाठी आहे, तर रत्नागिरीमध्ये महिलांसाठी हे आरक्षण पडलेलं पाहायला मिळते। प्रामुख्याने आरक्षण कधी पडेल हे प्रामुख्याने ठरवलं जात होतं। या अगोदर प्रभाग रचना आहे ती झालेली आहे, त्यानंतर हरकती देखील आहेत त्या मागवण्यात आल्या होत्या आणि आता थेटपणे जर बघितलं असेल तर आता आरक्षण देखील आहे ते जिल्हा परिषदेचं पडलेलं आहे। त्यामुळे लवकरच आता या निवडणुका देखील आहे त्या लागतील अशा पद्धतीचे हे संकेत प्राप्त होत आहे। त्यामुळे अवघ्या 1 ते 2 महिन्यामध्ये या निवडणुकांना देखील आहे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीला सामोरं जाताना सरकार दिसून येतं। या अशाच पद्धतीची तयारी झाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की या अगोदर कोर्टाने देखील सांगितलं होतं की लवकरात लवकर सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राहिलेल्या आहेत त्या निवडणुका घेण्यात याव्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आहे ते निवडणूक आयोगाने या हालचाली आहेत त्या सुरू केलेल्या पाहायला मिळत होत्या। या अगोदर सगळ्या प्रभाग रचना आहे त्यांची सगळी प्रभाग रचना आहे ती पार पडली, त्यानंतरून त्याच्यावरच्या हरकती आहेत त्याच्या सुनावण्या एकीकडे सुरू असताना दुसरीकडे हे आता जिल्हा परिषदेच्या आरक्षण देखील आहे ते पडलेलं आहे। त्यामुळे या निवडणुका आहेत ते लवकरात लवकर लागणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सरकारकडून आता जिल्हा परिषद आरक्षणाचा जी.आर. जाहीर झालेला आहे। 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं हे आरक्षण जाहीर करण्यात आलंय। सातारामध्ये महिला मागासवर्गीय उमेदवाराला अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आलेला आहे, तर पुणे असेल, रायगड असेल या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद असणार आहे। त्यामुळे आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याची बातमी समोर येते। एक मोठी बातमी आपण पाहतोय, सरकारकडून आता जिल्हा परिषद आरक्षणाचा जी.आर. जाहीर झालेला आहे, तर ठाणे सर्वसाधारण महिला अध्यक्षपद असणार आहे। तर पालघरमध्ये अनुसूचित जमाती जिल्हा परिषद आरक्षणाचा जी.आर. निघाला आहे। रायगडमध्ये सर्वसाधारण, रत्नागिरीमध्ये नागरिकांसाठी मागास, सिंधुदुर्ग आणि नाशिकमध्ये देखील सर्वसाधारण असणार आहेत। तर एक मोठी बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये देखील सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।